नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि उद्या 29 तारीख म्हणजे उद्या प्रणालीचा बड्डे आहे. 29 जानेवारीला तिचा बड्डे असतो. आणि तर 2 दिवसापासून माझ्या पाठी लागले की मला ब्रेसलेट घेऊन दे. ब्रेसलेट म्हणजे चांदीचा ब्रेसलेट. आता सोनं घ्यायची एवढी कॅपॅसिटी नाही आहे, तर आज ते घ्यायला जायचं आहे. पण त्याआधी माझी जी जुनी गाडी आहे, दुसरी गाडी आहे जी मी जॉबसाठी वापरतो, ती सर्व्हिसिंगला द्यायला चाललो आहे. आणि खूप दिवस झाला, मला वाटते 6-7 महिन्यापूर्वी सर्व्हिस केलेलं, त्यानंतर केलंच नाही आणि कंटिन्यू मी वापरतो आहे, तर मध्येच बंद वगैरे पडते. तर आता पहिली तिची सर्व्हिसिंग करूया आणि त्यानंतर जाऊया गिफ्ट घ्यायला. तर टेस्ट ड्राईव्ह घेतो आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजेल त्याला. आणि ही गाडी त्यानेच बनवलेली या आपल्या मेकॅनिकने, म्हणजे हीच गाडी ॲक्सिडेंट झालेली या गाडीचा माझ्या, तीच गाडी पूर्ण रिकवर केलेली त्याने. क्या हुआ है? सर्विस ऑयल यही सब ऑयल मत करना, सर्विस करना. बाकी ऑयल करना है, लेकिन वो पेट्रोल पंप पे जाता हो, उधर ना वो हवा मार के सब निकाल देते अंदर का. नहीं, इधर भी निकल नहीं. इधर क्या वो पूरा रहता है, वो हवा से ना पूरा निकलता है अंदर. पेट्रोल पंप है. कितना है सर्विसिंग का? सर्विस का गाड़ी धो के 500. मी धुवत पण नाही या गाडीला जास्त. माती बघा किती निघते बाहेर. म्हणजे मी पावसाळ्यानंतर तिला धुतलीच नाही, पूर्ण काळा काळा निघते बाहेर. तर डिझेल वॉश करतोय आणि मी होतो म्हणून तो आता त्याला बोललो डिझेल वॉश करेगा ना, तर म्हणून हा बोलला. त्यानंतर आता शॅम्पू वॉश चालू आहे. गाडी सर्व्हिसिंग करतात ना तेव्हा एक्स्ट्रा 100 रुपये आपल्याकडून घेतात. म्हणजे सर्व्हिसिंगचे 400 रुपये आणि एक्स्ट्रा 100 रुपये असे टोटल 500 रुपये घेतात आपल्याकडून. पण त्यामध्ये फक्त गाडीच धुवून देतात आणि गाडी धुवायचे फक्त 50 रुपये चार्जेस असतात. आणि त्यामध्ये पण 50 रुपयाचा ते खाचा काढतात. त्यामुळे जर गाडी कधी सर्व्हिसिंगला दिलात आणि धुवून घ्यायची असेल तर त्याला पूर्ण धुवून घ्या, डिझेल वॉश किंवा शॅम्पू वॉश करून घ्या, किंवा न धुता घेतलात तरी चालेल. म्हणजे तुमचे सर्व्हिसिंगमधले 100 रुपये मायनस होतील. त्याला गाडी मस्त धुवून वगैरे झाली. मेकॅनिकने सांगितलं आतापर्यंत 5 मी गाड्या बनवल्या. तुझ्या व्हिडिओ बघून लोक आली, 5 तरी गाड्या मी बनवल्या मी. आणि ही जेव्हा गाडी बनवली ना, टोटल 11 ते 12 महिने झाले, मला वाटतं 1 वर्ष झालं असेल. आणि 1 वर्षात ही दुसरी सर्व्हिसिंग होते. ऑयल कितने काय बोले? ऑयल 350. एक काम करो, तो ऑयल पहले निकालो, मतलब तब तक वो पूरा टपक जाएगा. तर जेव्हा पण सर्व्हिसिंग कराल ना, ऑइल पहिलं काढून घ्या. कारण ते काय करतात, आधीचं ऑइल काढतात आणि लगेच दुसरं टाकतात. पण ते आधीचं ऑइल पूर्ण निघत नाही आणि आतमध्ये ऑलरेडी काळं ऑइल असतं आणि हे दुसरं टाकल्यावर पुन्हा तेच मिक्स होऊन जातं सगळं. त्यामुळे सर्व्हिसिंगला देत असताना पहिलं त्याला ऑइल काढायला सांगा सगळं बाहेर. त्यानंतर एंडिंगला ऑइल टाकायला सांगा, म्हणजे तेवढ्या वेळात ते ऑइल सगळं बाहेर पडून दुसरा ऑइल तुमचा सेफ असेल. गिअर ऑइल भी चेक करना. तीन महीने हो गया ना, 3 महीने पहले किया. गिअर ऑइल सही था, खराब हो गया. हाँ खराब हो गया. क्या हुआ? खराब हो गया है. खराब हुआ? फिल्टर खराब हुआ आहे बोलतोय. कमेंट करून सांगा झालं आहे की नाही. मला काही गाडीमधलं जास्त नाही माहीत, तो सांगाल ते मी चेंज करतोय. माझं काम फक्त गाडी चालवायचं आहे, सर्व्हिसिंग द्यायचं आहे आणि पेट्रोल फुल करायचं आहे. संपला की पुन्हा भरायचं आहे, एवढंच. गिअर ऑइल आता टाकतात. कमीत कमी 10-15 मिनटं झाले तरी पण ऑइल पडवतं त्याच्यामध्ये अजून.
कधी सर्व्हिसला येत असाल तर पहिला पाठचा ब्रेक पण गेलाय सांगतोय. मला वाटतं कमीत कमी 1,500 तरी खर्च सांगेला सगळं झाल्यावर. तरी मी आलेलो फक्त सर्व्हिसिंगसाठी आणि 2-3 पार्ट बदललेत त्याने. आहे क्या चला अजून एक याने सामान काढलं बाहेर. मला वाटतं 2,000 आता होऊ शकतंय. ये कैसे समझता है गया करके? बच जाता तो सेटिंग पूरा हो जाता ना वहाँ से. ओके वगैरह दोनों में क्या डिफरेंस रहता है? ओके हाँ ये अभी पतला हो गया. जो इसमें ऑयल तुम जमा होता है वो क्या करते हो? ऑयल स्क्रैप में जाता है. स्क्रैप में जाता है मतलब उसका पैसा आता है? हाँ 20-30 रुपये आता है. मतलब कितना लीटर का? 1 लीटर का कुछ अभी तो 30-35 रुपये चल रहा है. ओके 1 लीटर का है ना. और ये किसके लिए यूज़ होता है वो? ये अपना बिल्डिंग बनता है ना जो, हाँ हाँ तो उसमें भी यूज होता है. इसका ग्रीस भी बनता है, इसका ऑयल वापस भी बनता है. हाँ क्या जला के इसको नया ऑयल भी फिर बनाते से हैं. वही ऑयल बनाते हैं. हाँ, और इसको जला के अपना ग्रीस भी बनाते हैं. हाँ और बिल्डिंग के स्लैब में डालने के लिए हाँ, काम हाँ, आता है. हाँ, बिल्डिंग ओके. वाले भी लेके जाते हैं, ओके तो उससे फिनिशिंग आता है. हां 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 मतलब आपल्याकडून जे ऑइल घेतात त्याचा हे जमा करून ठेवतात. ते 30-30 रुपये लिटर विकतं आणि त्याचा असा पुन्हा रिसायकल पण करतात त्याला. एकदम नया जैसा हो गया ना. त्याला याची बेरिंग गेले सांगतोय. आता अजून एक खर्च वाढलाय आपला. गया मतलब ये भी गया. ये सिर्फ सर्विसिंग के लिए आया था. तुमने क्या क्या डाल दिया? छोटा मोटा ज़्यादा महंगा सामान नहीं है. कैसे है, खुलता है तो एक बार हो गया. अच्छा है. डबल खोलेंगे डबल खर्चा जाता है. होटल का अच्छा है. गाडीचं काम होत होतं चालू होतं आणि प्रणाली डायरेक्ट दुकानात गेली आणि मी बोला आलो 10 मिनटात. तोपर्यंत तिने सगळा रेट काढला. तर चांदी एवढी महाग झाली. ती बोलली येऊ नको खूप महाग सांगतात. मुली मला 1,500 दे, मी काहीतरी कपडे वगैरे घेते. आता चांदी घ्यायची पण कॅपॅसिटी नाही राहिली आता. मध्ये जे ऑइल टाकलेलं ते आता जळून बाहेर येतं आहे, त्यामुळे तो धूर आहे. ऑइल एकदा जळून मोकळा झाला की धूर नाही येणार बाहेर. फायनली आता सगळी गाडी फिटिंग वगैरे झाली. आता फायनली शेवटची पॉलिश मारतो. आणि ती दुसरी आपली बर्कमॅन आहे जिला आपण लांब लांब घेऊन जातो. तिचा जो हा मोबाईल होल्डर आहे असा गोल 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 फिरायला लागला आहे. मोबाईल लावला की गोल 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 फिरतो व्हायब्रेशनने. त्यामुळे नवीन घेतला. आता ही गाडी ठेवून ती गाडी घेऊन येतो. अभी वो गाड़ी लेके आता हूँ, उसको सिर्फ ये हैंड टाइट करके दो मेरे को. तुरंत आता हो, मेरे को तुरंत फ्री कर देना. वो 2 दिन बंद रहेगा तो कम से कम 4 बार किक मारना पड़ता है. अगर तुरंत जाना होता तो टाइम ख़राब हो जाता है उस दिन. सही लग रहा है. हाँ मैं तुरंत आता हूँ. मेरे को तुरंत यहीं पे खड़ा करता हूँ. फटाफट
ये स्क्रू भी लेके आता हूँ और ये तुरंत वही पे कर दो. चलिए, आपका काम भी रुका है थोड़ा सा. हां हां ये देखो ये त्या दिवशी पडलो ना पूर्ण बेंड झाला आणि याच्यामुळे खूप वेळा गाडी वाचले. गाडी याच्यावर पडते आणि गाडीला काही प्रॉब्लेम होत नाही, लागत नाही. ये ना घूम रहा है तो वो पीछे एक बार वो टाइट भी कर देना. चला फायनली सगळं काम झालं. या पण गाडीचं झालं. हा बटन जो फॉग लाईटचा होता इकडे होता आणि गाडी चालवता जमायचं नाही. आता तो इकडून इकडे गेला म्हणजे चालवता असं डायरेक्ट खटखुट करू शकतो. मला काय वाटतं किती बिल सांगेल? माझ्या अंदाजे कमीत कमी 2000 रुपये. कितना होगा बताओ? आपलंच बिल चालू आहे. कितना 1850 है कि नहीं? 150 रुपये मेरे हिसाब से कम हो गया. 1 महिन्यापूर्वी तिची सर्व्हिसिंग झालेली आणि तिची खूप दिवसापासून बाकी होती. ही फक्त गाडी अशी जॉबसाठी यूज करतो. मी अर्बन कंपनीमध्ये जॉबला आहे. त्याचा हा थेरपीचा बेड असतो. हा घेऊन मला जावं लागतं. मध्येच गाडी बंद होत होती त्यामुळे सर्व्हिसिंग करून घेतली. प्रॉब्लेम तर नव्हता काय, पण खोलल्यावर त्यांनी सगळे 2-3 पार्ट चेंज केले. 3-4 तरी चेंज केले. नको तर मी राहतो खाली आणि इकडे गाड्या आपल्या पार्क असतात. इथं माझे मित्र राहतात आणि इथं आयस्पेस अशी जागा असते. त्यामुळे नेहमी माझं जे काही सामान असतं ते या गाडीवरच ठेवतो. घरी घेऊन जात नाही मी आणि कोण नेत पण नाही. कमीत कमी 5-6 वर्ष झाली मी असंच ठेवतोय बाहेर. सगळं पप्पासारखं आहे पूर्ण. सगळं काय पप्पासारखं. ब्रेसलेटचं कायला नाही घेतलं, लांब महाग आहे नको एवढा खर्च. मग काय घेणार? काय तुम्ही मला पैसे देतच, पैसे द्या मी घेईन काहीतरी. तू काहीतरी आवडीने आणलास तर मला जास्त आवडेल, पण तुम्ही काय आणतच नाही. कोण आलं? तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.